बरं चल, मी आता एक पटकन यूट्यूब व्हिडिओ शूट करून घेते, तुझ्याशी नंतर बोलेन मी. नाही नाही, स्क्रिप्ट वगैरे काही रेडी नाही आहे, रॅन्डम शूट करणार आहे. अगं राहतं माझ्या सगळ्या लक्षात, बघ तू. चल बाय. तर मित्रांनो, हाय. हे गायज, हाय, होप यू ऑल आर डुईंग फाईन. आज आपल्या व्हिडिओचा दुसरा भाग. हाय ऑल. तर आज मी आपला दुसरा व्हिडिओ शूट करत आहे, तो म्हणजे काय सांगू, प्लॅनच नाही केलं आहे काही. तर बघितलं काय होतं, जेव्हा तुम्ही गोष्टी प्लॅन करत नाहीत, नीट रीतसर त्याला लिहून ठेवत नाहीत, तर अशा गोष्टी होतात. तर हे होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, तर त्याच काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. वेलकम बॅक टू PU टॉक्स. हाय, आय होप यू ऑल आर डुईंग फाईन. तुमच्यासोबत असं झालं असेल की आपण खूप साऱ्या गोष्टी अचीव करायचा प्रयत्न करतो, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये, खूप महिने जातात त्याच्यामध्ये, पण ती गोष्ट अचीव होत नाही. थिंग्स आर नॉट वर्किंग आउट. वाय? बिकॉज यू हॅवंट प्लॅन्ड इट वेल. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा प्लॅन असतो, जेव्हाच त्या गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात. माझ्या बाबतीतही काहीसं असंच व्हायचं. असं वाटायचं की माझ्या सगळं लक्षात राहणार आहे. मला असं वाटायचं की मी काही प्लॅन न करता रँडमली कॅमेरासमोर येईन आणि जे मनात येईल ते बोलू शकेन, पण दॅट डज नॉट वर्कआउट. मग ततपप होतं. मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचे हे विचार करून की सगळ्या लक्षात राहणार आहे. अँड आय थिंक मी लेस कॉन्फिडंट व्हायचे लिहून ठेवण्याबाबत. सो इव्हेंच्युअली मी जशी मोठी होत गेले तसं मला कळालं की रायटिंग डाऊन इज द बेस्ट कॉन्फिडन्स दॅट यू कॅन गेन एव्हर. आणि आपण एक छोटीशी चूक काय करतो ना, आपण वेळेला खूप ग्रँटेड घेतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या हातात खूप वेळ आहे, 24 तास आहेत माझ्याकडे, तर मी या 24 तासात सगळं काही अचीव करू शकेन. नाही बाळांनो, तसं अजिबात होत नाही. सो इफ यू वॉन्ट टू अचीव थिंग्स यू हॅव टू प्लॅन, अँड देर आर 3 बेसिक थिंग्स यू नीड टू स्टार्ट विथ. जे मी शिकले ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, स्टार्ट सेटिंग प्रायोरिटायझेशन्स. तुम्ही जर प्रायोरिटीज सेट केली नाही आहे, तुमच्या दिवसभरात 10 कामं आहेत आणि तुम्हाला माहितीच नाही आहे की मी कुठल्या प्रायोरिटीने काय काम सुरू करणार आहे, तर ऑब्व्हियसली थिंग्स आर नॉट गोइंग टू वर्कआउट फॉर यू. प्रायोरिटी सेट करणं खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याने तुमच्या प्लॅनिंग थोडासा वेग मिळतो. अँड द सेकंड पॉईंट इज मेक अ टू डू लिस्ट. टू डू लिस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. मलाही आधी असंच वाटायचं की कायच टू डू लिस्ट करणार आहे मी, केवढी महत्त्वाची वाटत नाही आहे ती मला, 5च गोष्टी करायच्या दिवसात, अशा लक्षात राहते. 2 गोष्टी असू देत नाहीतर 1 गोष्ट असू दे, टू डू लिस्ट ही सगळ्यांना महत्त्वाची आहे. करंटली मी माझी टू डू लिस्ट ह्या 2 डायरीजमध्ये नोट करते. दिस इज द वन विच आय यूज्ड ऑन अ डेली बेस अँड दिस इज द वन विच आय यूज्ड ऑन वीकली बेसिस. सो ह्या डेली टू डू लिस्टच्या डायरीमध्ये मी बेसिकली माझ्या दिवसभराची कामं लिहून ठेवते. जसं की मला योगा करायचा असेल, इफ आय वॉन्ट टू क्लीन माय टेरेस, इफ आय वॉन्ट टू टेक केअर ऑफ माय स्किन, माझं ब्रेकफास्ट, लंच, डिनर अँड माय स्नॅक्स फॉर द डे आर प्लॅन्ड. इफ देर इज एनी अपॉइंटमेंट दॅट आय नीड टू टेक, एव्हरी सिंगल डिटेल इन अ डे जे मला करायचं असेल ते मी ह्याच्यात प्लॅन करते. सो तुमची डेली टू डू लिस्ट एक रात्र आधी नक्कीच प्लॅन झाली पाहिजे. द सेकंड पार्ट, दिस इज अ वीकली प्लॅनर टू डू लिस्ट. अपकमिंग वीकमध्ये काही प्लॅन्स असतील माझे, जसं की इफ आय वॉन्ट टू मीट अ फ्रेंड और मला माझे घरचे पडदे धुवायचे असतील. सो दिस इज द काइंड ऑफ वीकली प्लॅनर दॅट आय यूज. ह्याच्याने माझं आयुष्य खूप सोपं झालेलं आहे. अँड द बेस्ट पार्ट इज हे दोन्हीही मला ॲमेझॉनवरनं अवेलेबल होते. सो आय लिंक दीज इन द डिस्क्रिप्शन बॉक्स बिलो. द थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट लाईफमध्ये ऑर्गनाईज असणं खूप महत्त्वाचं आहे. बाई असू दे किंवा पुरुष असू दे, लहान असू दे किंवा मोठा असू दे, माणसांनी ऑर्गनाईज राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने तुमच्या दिवसातला वेळ वाचतो, तुमची एनर्जी वाचते आणि तुम्ही दिवसभर एक पॉझिटिव्ह माइंडसेटने पुढे जाता. आय एम प्लॅनिंग टू मेक अ न्यू व्हिडिओ ऑन हाऊ टू ऑर्गनाईज युअर लाईफ. ऑल्सो माझा विश्वास आहे की मॅनेज युअर डे बिफोर इट मॅनेजेस यू, अदरवाईज इट्स अ होल लॉट टायरिंग प्रोसेस. मग त्याच्याने ओव्हर थिंकिंग वाढतं, त्याच्याने कन्फ्युजन वाढतं आणि आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो असतो तो आपण विसरून जातो. सो मी ह्या 3 गोष्टी शिकले ज्याच्याने मला प्लॅनिंग इझी झालं आहे. सो लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन व्हॉट आर दोज थिंग्स विच यू यूज ऑर विच यू डू टू प्लॅन युअर सेल्फ अहेड ऑफ टाईम. नक्की कमेंट करून सांगा. सी यू इन द नेक्स्ट वन. डोंट फॉरगेट टू बी काइंड. बाय.